मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज आपलं उपोषण स्थगित केलं आहे. मनोज जरांगे पाटील गेल्या 5 दिवसांपासून जालन्यात अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले होते. यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारला 30 जूनपर्यंत सगळे सोयरेबाबतचा अध्यादेश काढा अशी मागणी केली. यावर शंभूराज देसाई यांनी 1 महिन्याची मुदत वाढवून द्यावी अशी विनंती केली. पण मनोज जरांगे पाटील सुरुवातीला 1 महिन्याची मुदत वाढवून देण्यास तयार नव्हते. सरकारच्या शिष्टमंडळाने विनंती केल्यानंतर ते तयार झाले. त्यांनी सरकारला 13 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. तोपर्यंत सरकारने सगळे सोयरेबाबत निर्णय घेतला नाही तर आपण आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला. समाजाचं कल्याण व्हावं एवढंच उद्देश असतो माझा पहिल्यापासून. आणि 15 दिवसाच्या ऐवजी आणखीन माझ्या समाजाला विचारलं आणि 15 दिवस वाढवून दिले सरकारला. काय होत नाही, असे 5 महिने सरकारनं आमच्या वयाला घातलेत आणि नाही सरकारनं दिलं 15 दिवसात त्यांचं म्हणणं होत नाही तर 1 महिना द्या. दिलं 1 महिना, 1 महिन्यात नाही दिलं तर समाजासमोर आहे. मग मात्र तयारीत आम्ही उद्यापासूनच करणार तरी पण विधानसभेची. यांनी जर धोका दिला. बरं, आता तुम्ही उपचार घेणार आहे? हा, पोटात माझ्या खूप आग व्हायला लागली पोटात आणि कमरात पण अति लय दुखायलंय. बरं, आता कुठे उपचार घेणार? गॅलक्सीमध्ये, संभाजीनगर. संभाजीनगर.